एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत। त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घ्यावी अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची, आमदारांची आणि खासदारांची मागणी आहे आणि ते आमच्या मागणीचा विचार करतील आणि मागणी मान्य करतील असं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही, कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या बाबतीत मध्ये माननीय अमित शाह साहेब, मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू। त्याच्यामुळे आमच्यामुळे कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही, परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे। ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळे शिवसेना म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे। काल बैठक त्याच्यामध्ये गिरीश महाजन भेटण्यात आले, देवेंद्रजींचा मेसेज येऊन आले होते तर काय चर्चा झाली त्यावेळी तिथे उपस्थित होता की उपमुख्यमंत्री पदासाठी संपुष्टात नाही। पहिली गोष्ट, काल दिवसभराचा जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः 2 वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो। त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन सीएम साहेबांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते। म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनच आहे। मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही। आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे। 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे। आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचाराय तर किशोर बाप्पा सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे।